नमस्कार मंडळी, नॉनव्हेज खाण्यासाठी आज खूपच चटपटीत आणि झणझणीत अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। आज मी एक तिक्का मसाला बनवून दाखवणार आहे। खायला इतका जबरदस्त आहे आणि खूपच टेस्टी। चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करूयात। तर ही रेसिपी बनवण्यासाठी एक वाटण आपण बनवणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यात 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 6-7 हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर आणि थोडीशी पुदिन्याची पानं घालायची आहे आणि पाणी न घालता जाडसर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर हे पहा, एक ठेचा आपला हा बनवून झालेला आहे। हा ठेचा तुम्ही फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि आयत्या वेळेला याचा वापर करू शकता। तर इथे मी अंडी बॉईल करून म्हणजे उकडून घेतलेली आहे। 7 अंडी मी इथे उकडून घेतलेली आहेत। उकडलेल्या अंड्याची वरची कवच म्हणजे सालं काढून टाकायची आहे आणि त्यानंतर याचे अशा पद्धतीने 2 भाग करायचे आहेत। तुम्ही ही अंडी अख्खी सुद्धा ठेवू शकतात, पण अशा पद्धतीने 2 भाग करून तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। आता इथे मी पॅन गरम केलेला आहे। पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घातलं आहे, पाव चमचा हळद पावडर आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे। आता तेलामध्ये हळद पावडर आणि काश्मीरी मिरची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। यानंतर आपण जी अंडी उकडलेली कट केली होती ती अंडी एक एक करून अशी सुटसुटीत व्यवस्थित वेगवेगळी या मसाल्यामध्ये घालून घ्यायची। तर उलट्या साईडने मी सगळी अंडी या पॅनमध्ये घातलेली आहे। त्यानंतर पॅन अशा पद्धतीने हलवून घ्यायचा आहे, म्हणजे मसाला सगळा इक्वल या अंड्यांना लागला जातो आणि अंडी व्यवस्थित आपली फ्राय होतात। आता दुसऱ्या बाजूने याला पलटून घ्यायचं आहे। तर फोकच्या साहाय्याने सगळी अंडी अशी उलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने पण 1 ते 2 मिनिटं छान याला मंद गॅसवर फ्राय करून घ्यायची आहे। तर हे बघा, सगळी अंडी मी अशा पद्धतीने उलटून घेतलेली आहे। आता दुसऱ्या बाजूने देखील ही फ्राय करून घेऊया। तर पुन्हा एकदा पॅन असा हलवायचा आहे, म्हणजे मसाले व्यवस्थित याला लागले जातात। तर हळूहळू तुम्ही पाहू शकता याला कलर मस्त चेंज झालेला आहे आणि मसाला इक्वली म्हणजे व्यवस्थित कोट झालेला आहे। आता ही फ्राय झालेली मसाल्यातली अंडी बाहेर काढून घ्यायची आहे एका प्लेटमध्ये। आता याच पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे, 1 चमचा जिरं, 2-3 काळी मिरी आणि 2-3 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा घातलेला आहे। यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। 1 बारीक चिरलेला कांदा घेतला। कांदा चांगला परतवून घ्यायचा। यानंतर आपण जो ठेचा बनवला होता तो ठेचा 1 चमचा घालायचा आहे, जास्त घालायचा नाही। आपण बाकीचा ठेचा फ्रीजमध्ये ठेवू शकतो, तर मी बाकीचा ठेचा फ्रीजमध्ये ठेवलेला आहे। सगळे व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर 1 बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटोच्या ऐवजी तुम्ही इथे टोमॅटो प्युरीचा वापर देखील करू शकता। सगळे व्यवस्थित मिक्स करून 1 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये मसाले घालायचे, पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा धणे जिरे पावडर आणि 1 चमचा मी इथे एग मसाला घातलेला आहे। आता सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मिक्सरचं भांडं धुवूनच यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे। आधी पाणी कमीच घाला, नंतर पाण्याची गरज लागली तर पुन्हा घालू शकता। इथे मी 2 चमचे दही चांगलं फेटून घेतलेलं आहे। दही देखील यामध्ये घालून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या मसाल्याला छान एक कड काढून घ्यायचा आहे। तर हे पहा, मस्त याला एक चांगला कड आलेला आहे। आता मसाल्यात कोट केलेली अंडी आपण यामध्ये घालणार आहोत। सगळी अंडी मी यामध्ये घातली आहे आणि ज्या प्लेटमध्ये मी ही अंडी काढली होती त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी देखील यामध्ये घातलेलं आहे। आता सगळी ही अंडी अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करायची आहे। आता मीडियम गॅसची फ्लेम ठेवून लीड लावायचं आहे आणि छान हे 3 ते 4 मिनिटं वाफवून घ्यायची आहे, म्हणजे शिजवून घ्यायची आहे। तर 4 मिनिटं ही अंडा करी म्हणजे अंडा मसाला छान शिजवून घेतलेला आहे आणि मस्त तर्री देखील आलेली आहे। आता बारीक चिरलेली यावर कोथिंबीर घालायची आहे। तर मस्त आपला एक तिक्का मसाला किंवा एग मसाला, अंडा मसाला म्हणू शकता, आपला तयार झालेला आहे। टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे। झटपट अंडा मसाला बनवायचा असेल तर अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा। हा एक तिक्का मसाला खूपच चविष्ट लागतो। तर रेसिपी मंडळी कशी वाटली तुम्हाला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।